चॅनलचा पहिला व्हिडिओ गणपतीचाच करायचा असं आम्ही ठरवलं होतं. पण पुण्यातले गणपती म्हटलं की मानाचे गणपती, श्रीमंत दगडूशेठ, सारसबाग भरपूर प्रसिद्ध गणपती आहे. विद्येच्या या माहेर घरामध्ये विद्येची देवता शोधायची आणि ती सुद्धा कोणाला माहित नसलेली सोपं काम नव्हतं, पण आम्ही पूर्ण केलंय आणि तुमच्यासाठी घेऊन आलोय खूप सुंदर असं गणपती मंदिर आणि त्या मागच्या गोष्टी देखील. त्याच्यावर कशा प्रकारचं शिल्पकाम केलंय, कुठल्या कुठल्या गोष्टी दाखवल्यात, त्यावर असलेला एक शिलालेख आहे जो फारसी लिपीमध्ये आहे. मंदिरात एक जागा आहे जी फक्त वर्षातून एकदाच बघायला मिळते. तर असं हे मंदिर आणि त्याबाबतच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. फक्त माहिती आहे ना, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण इथे बघणार आहोत पुण्यातले खास गणपती मंदिर, त्रिशुंड गणपती मंदिर. वाव, किती सुरेख आणि मस्त नक्षीकाम केलंय ना हे. म्हणजे हे देऊळ कोणाला माहित नव्हतं हे बघूनच मला आश्चर्य वाटलं. आता देवळात आलोय तर आधी देवाचं दर्शन घेऊया. गणपतीची मूर्ती ना अगदी सुंदर आणि वेगळ्या स्वरूपातली आहे. अशी मूर्ती माझ्या पाहण्यात तरी आजपर्यंत आलेली नाही. 3 सोंडा 6 हात असलेली काळ्या पाषाणामधली ही मूर्ती मोरावर बसलेली आहे. 3 सोंडांपैकी उजव्या बाजूची सोंड ही मोदक पात्राला, मधली सोंड ही त्याच्या वाहकाला म्हणजेच मोराला आणि डाव्या बाजूची सोंड ही मांडीवर बसलेल्या शक्ती देवतेच्या अनुवटीला आपल्याला स्पर्श करताना दिसते. एकंदरीतच ही मूर्ती सत्व, तम आणि रज या गुणांनी युक्त आहे असं माझ्या लक्षात आलं. खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर रिद्धी सिद्धी आहेत. गणेशाच्या हातात परशु आणि अंकुश आहे. मोराच्या दोन्ही बाजूला मूषक आणि स्त्रीगण देखील इथे आपल्याला दिसतात. आणि ही मूर्ती पाहत असताना माझं लक्ष गेलं मागे असलेल्या शेषशाही विष्णू आणि गणेश यंत्राकडे. तुम्हाला माहितीये का की हे मूळ मंदिर हे गणेश मंदिर नव्हतंच, हे शिव मंदिर होतं. आणि कालांतराने शाक्तपंथीयांनी येथे गणेश मूर्तीची स्थापना केली. मग या मंदिराचा इतिहास काय आहे? अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे हे मंदिर अपरिचित राहिलं? हे सगळं आपण जाणून घेऊया. तर ही गोष्ट आहे त्या सालातली. पुण्याच्या पूर्व भागामध्ये नागझरीच्या काठीवर असलेल्या सोमवार पेठ आणि मंगळवार पेठ इथे त्या काळी स्मशान होतं. साधारण इसवी सन 1600 मध्ये शहाजी महाराजांनी तिथे शहापुरा नावाची पेठ बसवली. नंतर थोरल्या बाजीरावांनी येथील उद्योगधंद्यांना उत्तेजन देण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी या पेठेंचं नामकरण सोमवार पेठ असं केलं. गोसावी समाजाची खूप मोठी वस्ती इथे होती. हे गोसावी सदन बरं का, सोनं नाणं यांच्याकडे भरपूर होतं. त्या काळी गोसावी समाजातील कोणी सत्पुरुषाचे निधन झाले तर त्याच्या समाधी बांधली जात असे आणि त्या समाधीच्या शेजारी शिव मंदिर स्थापन करायची परंपरा होती. अशी अनेक शिव मंदिरं आज देखील अवशेष रूपात तिथे आपल्याला सापडतात. पण मुळात तिथे स्मशान असल्यामुळे लोकांची वर्दळ तिथे कमी होती. त्यामुळे इथे बरीचशी मंदिरं ही अपरिचित राहिली आणि त्यातलाच एक अपरिचित मंदिर म्हणजे त्रिशुंड मंदिर. 26 ऑगस्ट 1754च्या सालादरम्याने भीमगिरजी गोसावी यांनी या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले होते. परंतु काही काळ या मंदिराला मालकच नव्हता. मग साधारण 19व्या शतकामध्ये म्हणजे 1917-18 या दरम्याने काय झालं, या मंदिराच्या शेजारी एक झाड होतं आणि या झाडाची फांदी एकांच्या घरावर गेली. त्याने त्याच्या विरुद्ध पालिकेमध्ये तक्रार केली आणि मग त्याचे मूळ मालक गोसावी असल्याचे कळले. पण त्यांच्याकडे पुरेसे कागदपत्र नसल्यामुळे त्यांना फक्त वहिवाटाचा हक्क मिळाला
आणि मंदिराच्या इथे एक ट्रस्ट उभारण्यात आली। ही सगळी झाली या मंदिराची गोष्ट। पण एकंदरीतच हे मंदिर अपरिचित राहण्यामागे 18व्या शतकातील पुण्यातील तत्कालीन परिस्थिती कारणीभूत असावी असं मला वाटतं। साधारण ना आपण कसबा पेठेतून मंगळवार पेठेच्या इथल्या एका दवाखान्यातून पुढे गेलो की जकातेपुरानंतर मस्त असं दगडी कोरीव काम केलेलं हे मंदिर आपल्याला दिसतं। यातील गंमत म्हणजे की मूळ संकल्पना हे मंदिर बांधायची शिवमंदिर उभारण्याची होती, त्यामुळे यातील शिल्प ही शिवशैलीतील आहेत, म्हणजे शंकराला डेडिकेटेड असलेली ही शिल्प आपल्याला दिसतात। गाभाऱ्याच्या बाहेरचं शिल्पकाम आणि तिथली वास्तू असं सगळं निरीक्षण माझं चाललेलं होतं आणि त्याच वेळी गाभाऱ्याच्या चौकटीच्या वर मला तिथे ना हे शिलालेख दिसले। हे शिलालेख कुठल्या भाषेत आहेत, म्हणजे काहीतरी वेगळं दिसतात आणि ह्याच्यात काय लिहिलंय ह्याचा विचार करतच असताना मला तिथे कीर्ती आणि शैलेश निटसुरे हे दाम्पत्य भेटलं। यामधील कीर्तीचा या सगळ्यामधला थोडा अभ्यास झालेला असल्यामुळे त्यांनी मला या शिलालेखामध्ये काय लिहिलंय हे खूप छान समजावून सांगितलं आणि बाकीच्या शिल्पांचे अर्थ देखील समजावून सांगितले, त्याबद्दल त्यांना खरंच धन्यवाद। तर यापैकी पहिले 2 शिलालेख हे संस्कृत भाषेतले आहेत आणि तिसरा शिलालेख हा फार कुठेही न दिसणारा म्हणजे दुर्मिळ असा फारसी लिपीमधला आहे। पहिल्या शिलालेखामध्ये मंदिराच्या बांधकामाचा काळ आणि रामेश्वराची म्हणजे शंकराची प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख आहे। दुसऱ्या शिलालेखामध्ये गीतेतील आरंभीचा एक श्लोक कोरलेला आहे असं मला कळलं आणि फारसी शिलालेखामध्ये हे स्थान गुरुदेवांचे असल्याचे सांगितलेले आहे। महत्वाचे म्हणजे मी जेव्हा हे शिलालेख बघत होते तेव्हा मला वाटलं की हे किती सुस्पष्ट आणि सुवाच्य आहेत ना। हे संपूर्ण मंदिर हे दगडी आहे आणि पूर्वेकडे तोंड असलेले आहे, म्हणजे पूर्व दिशेकडे तोंड असलेले आहे आणि त्याला एक साधारण एक माणसाच्या उंची एवढा बेस आहे आणि मग त्याच्यावर हे आपल्याला मंदिर उभारलेलं दिसतं। या मंदिरातली शिल्प जेव्हा मी बघितली तेव्हा त्याच्यामध्ये राजस्थानी, माळवा आणि दाक्षिणात्य अशा वास्तुशैलींचा संमिश्र वापर मला इथे वाटला। मंदिराच्या दोन्ही बाजूला मला ना द्वारपाल दिसले आणि साधारण हे मंदिर सिमेट्रिकल फॉर्म मधलं आहे। अरे या द्वारपालाच्या इथे कोणीतरी लिहिलंय, जाऊ दे बोलूया त्या विषयावर नंतर कधीतरी। तर प्रवेशद्वाराच्या अशा कोरीव चौकटीवर छान अशी कमान आहे, त्याच्यावर शेषशाही विष्णू, त्याच्यानंतर यक्ष, किन्नर, लक्ष्मी यंत्र, मोर, पोपट, भैरव, मंगल कलश, दशावतार, गजांत लक्ष्मी अशी मांगल्य दाखवणारी शिल्प देखील आपल्याला दिसतात। पण ह्या सगळ्यामध्ये म्हणजे हे सगळ्याचं माझं निरीक्षण चाललेलं होतं आणि तेव्हा माझं लक्ष वेधून घेतलं ते या शिल्पाने। ह्याच्यामध्ये ना असं बंदुका घेतलेली वगैरे माणसं मला दिसली आणि मग माझं असं झालं की मला जाणून घ्यायचं होतं की हे नक्की शिल्प कसलं आहे। भारतातील तत्कालीन राजकीय परिस्थितीचे चित्रण किंवा शिल्प आपल्याला हे दिसते। तर झालं असं, इंग्रजांनी प्लासीच्या युद्धानंतर बंगाल आणि आसामवर सत्ता प्रस्थापित केली। या गोष्टीला दाखवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सहसा न दिसणारा गेंडा इथे दाखवलाय आणि त्याला साखळ दंडाने बांधलेला आहे। किती सुंदर आणि प्रतिकात्मक चित्रण आहे ना हे। म्हणजे अगदी हुबेहूब तेव्हाची काय परिस्थिती असेल ना हे शिल्पकारांनी तिथे मांडलेली आहे, बरोबर आहे ना। इंग्रजांची अशी काही शिल्प असलेली देवळं तुम्हाला माहिती आहेत का? म्हणजे माझ्या बघण्यात तरी हे एक आलंय, पण तुम्हाला जर काही माहिती असेल तर कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका। देवळाला प्रदक्षिणा घालत असताना दक्षिणेकडील भिंतीवर मला नटराज आणि उत्तरेकडील भिंतीवर कालभैरवाच्या मूर्ती दिसल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला दिसली कुठेही न पाहिलेली ही शंकराची पिंड मी पाहिली आणि त्यामागील गोष्ट काय असेल हे जाणून घेतलं। ही गोष्ट तुम्हाला पण सांगणार आहे, पण त्याआधी मला सांगा तुम्ही पूर्वा सूरज या चॅनलला सबस्क्राईब केलेत ना? नसेल केलं तर लगेच करा आणि शेजारी बेल आयकॉन दिसेल तिथे क्लिक करा, नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ किंवा प्रत्येक शॉर्ट तुम्हाला लगेच आल्या आल्या कळेल आणि आम्ही जशी भ्रमंती करतोय तशी आमच्याबरोबर तुम्ही देखील भ्रमंती व्हिडिओच्या मार्फत करू शकाल। त्यामुळे सबस्क्राईब करा,
व्हिडिओ आतापर्यंतचा आवडला असेल तर लगेच लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याची गोष्ट अशी आहे की एकदा ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली की दोघांमधलं श्रेष्ठ कोण. आणि ही भांडणं इतकी वाढत गेली की ती सोडवायला तर पाहिजे होती. मग त्या ठिकाणी एक दैदिप्यमान अग्निस्तंभ प्रगट झाला आणि असं ठरलं या स्तंभाचा आदी आणि अंत जो कोणी शोधून काढेल तो श्रेष्ठ. मग ब्रह्माने हंसाचा आकार घेतला आणि तो वरच्या बाजूला गेला. विष्णूने वराह अवतारामध्ये खालच्या बाजूला मुसंडी मारली. पण दोघांनाही काही याचा आदी आणि अंत सापडेना आणि मग दोघंही श्री शंकराला शरण गेले. शंकराने त्यांना सांगितलं की दोघंही आपापल्या परीने कसे श्रेष्ठ आहेत आणि त्या स्तंभातून लिंगोद्भव रूपातून शंकर प्रगट झाले. हे सगळी गोष्ट या एका शिल्पातून शिल्पकाराने उत्कृष्टरित्या मांडलेली आहे. बरोबर आहे ना. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं ना की इथे एक जागा आहे जी वर्षातून फक्त एकदा बघायला मिळते. तर ती जागा म्हणजे इथलं तळघर. तर या तळघरात जिवंत पाण्याचा झरा आहे आणि तळघरामध्ये भरपूर पाणी. काही जणांनी मला सांगितलं की इथे गोसावी यांची समाधी देखील आहे. तर गुरुपौर्णिमेला आपल्याला या तळघरामध्ये जाता येतं. दर गुरुपौर्णिमेला इथले मंडळाची जी लोक असतात ती आपल्याला मदत करतात, कारण तेव्हा सुद्धा गुडघाभर पाणी येथे असतं असं मला कळलं. तर ती आपल्याला खूप मदत करतात. आपल्याला तळघर बघता येतं. मी पण प्रयत्न करणार आहे या गुरुपौर्णिमेला जायचं. मी गेले तर त्याचा शॉर्ट नक्की टाकेल तुमच्यासाठी. तर असं हे तळघर वर्षातून फक्त एकदा आपल्याला बघायला मिळतं. हे मंदिर अपरिचित असल्यामुळे येथे लोकांची फारशी वर्दळ आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे येथील शिल्प तुम्ही निवांतपणे बघू शकता आणि त्याचा आस्वाद देखील घेऊ शकता. लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देतेच आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला, कारण हा आमच्या चॅनलचा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे तुमच्या कमेंट खूप महत्त्वाच्या आहेत आमच्यासाठी. त्यामुळे कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. त्याच पद्धतीने अशी काही अपरिचित मंदिरं किंवा काही वेगळ्या जागा जर तुम्हाला माहिती असतील तर मला सांगायला विसरू नका. म्हणजे आम्ही तिथे जाऊन शूटिंग करून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की आणू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पूर्वाज सूरज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच तिथे जाऊन सबस्क्राईब करा. कारण आम्ही फक्त इतिहास सांगत नाही तर सांगतो त्या मागच्या गोष्टी. तशीच होती ही एक गोष्ट या अपरिचित मंदिराची, गोष्ट ब्रिटिश राजवटीची आकाशवाणी करणाऱ्या शिल्पाची, गोष्ट वर्षातून एकदाच भाविकांना भेटणाऱ्या तळघराची, गोष्ट या सुंदर शिल्पाची. कारण या गोष्टीच आहेत ज्या मनाला भिडतात, या गोष्टीच आहेत ज्या लक्षात राहतात. अशाच वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या जागा घेऊन येऊया दर शुक्रवारी तुमच्या भेटीला. असेच मस्त फिरत राहू, भेटत राहू, नवीन नवीन गोष्टी शोधत राहू. बाय बाय.